धारावीकर मला चांगल्या मताने निवडून देतील असा विश्वास भाजप उमेदवार रवी राजा यांनी व्यक्त केलाय। त्याबरोबरच रवी राजा यांनी काँग्रेसवर देखील टीका केलेली आहे। धारावीमधून रवी राजा हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास हा व्यक्त केलेला आहे। भाजपचे उमेदवार रवी राजा आपल्यासोबत आहेत। मतदानाला थोड्या वेळामध्ये सुरुवात होते, मोठी रांग लागलेली पाहायला मिळते। तुम्ही येऊन भेट दिलेली आहे, काय वाटतंय? शुभेच्छा खूप खूप तुम्हाला। नाही, सर्वप्रथम धन्यवाद आहे। मी स्वतः सगळे आमचे जे पोलिंग एजंट बसले आहे काय त्यासाठी मी सोबत आलेला आहे त्याला बघायला। एक असं आहे की वातावरण जे आहे आणि खास करून धारावीमध्ये असं वातावरण आहे की इकडे बदल होणार आहे आणि महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या या इकडे कमल खिलणार आहे आणि धारावी फुलणार आहे। पण खरं तर धारावी हा बालेकिल्ला तुम्ही पूर्वी ज्या पक्षाचा त्या काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे, आता भाजपमधनं तो सर करणं किती तुम्हाला सोपं वाटतंय? नाही, मी 1 वर्षापूर्वी जे पार्टी डुबणारे पार्टी आहे ते बुडलेले आहे, ते पार्टी सोडून मी आता भाजपचा उमेदवार आता आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी भाजपने मला दिलेला आहे। आता असं आहे की यामध्ये एक स्पष्ट दिसत आहे की जे भाजपमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे उमेदवार मला दिलेला आहे एकदम चांगलं काम चालू आहे आणि आम्ही काम करत आहे। धारावीला आता बदलण्याचे आहे, धारावीला विकास पाहिजे। धारावीचे मुद्दे असा आहे की किती वर्ष एकच परिवार इकडे बसून काय काम करत नाही याला गुलामीमध्ये ठेवलेलं आहे धारावीचे लोकाला। तो यासाठी स्पष्ट आहे की धारावीमध्ये एक नवीन इतिहास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।